नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्याच्या सागरी किनारपट्टीवरील झाई ते बांदा दरम्यानच्या 4 क्षेत्रांमध्ये पारंपरिक मासेमारांसाठी राखीव क्षेत्र ठेवायचा राज्य सरकारचा निर्णय. तैवानमध्ये 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप, 3 ठार तर 154 जण जखमी. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी मैत्रेय ग्रुपच्या वर्षा सतपाळकर यांना अटक. केळीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे सांगली जिल्ह्यातले शेतकरी अडचणीमध्ये. टनाचा दर 12,000 रुपयांवरून 2,000 रुपयांवर घसरला. यंदाच्या वर्षी कोकण रेल्वे गाड्यांची संख्या वाढवणार, तसंच सुट्टीच्या काळात सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांच्या संख्येतही होणार मोठी वाढ. आणि गुजरातमध्ये बस दुर्घटनेमध्ये 37 प्रवासी मृत्युमुखी तर 24 जण जखमी. मत्स्य व्यवसायाच्या संवर्धनासाठी राज्याच्या सागरी किनारपट्टीवरील झाई ते बांदा दरम्यानच्या 4 क्षेत्रांमध्ये पारंपरिक मासेमारांसाठी राखीव क्षेत्र ठेवायचा निर्णय शासनानं घेतला आहे. यामुळे 2 लाख मच्छीमारांना दिलासा मिळाला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत दिली. सागरी किनारपट्टी क्षेत्रामध्ये पर्सिन पद्धतीनं मासेमारी करायला मर्यादा घालण्यात आल्या असून यापुढे या पद्धतीनं करण्यात येणाऱ्या मासेमारीसाठी नव्यानं परवाने देण्यात येऊ नयेत असे आदेशही देण्यात आले आहेत. मुरुड ते बुरुंडी किनाऱ्यापासून 10 मीटर खोलीपर्यंतचं क्षेत्र, बुरुंडी ते जयगड किनाऱ्यापासून 20 मीटरचं क्षेत्र आणि जयगड ते बांदा किनाऱ्यापासून 25 मीटर खोलीपर्यंतचं क्षेत्र पारंपरिक मासेमारांसाठी राखीव क्षेत्र ठेवण्यात आलं आहे. त्यापुढील क्षेत्र पर्सिन पद्धतीनं मासेमारी करण्यासाठी खुलं राहणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 6% वाढ करायचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केला आहे. ही वाढ फेब्रुवारी 2016 पासून लागू होणार आहे. या महिन्याच्या पगारासोबतच हा वाढीव महागाई भत्ताही मिळणार आहे. या निर्णयामुळे अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर आता 113% वरून 119% इतका होणार आहे. तसंच जुलै 2015 ते 31 जानेवारी 2016 पर्यंतच्या 7 महिन्यांची महागाई भत्त्याची थकीत कर्मचाऱ्यांना अदा करण्यासाठी स्वतंत्रपणे आदेश जारी केले जाणार आहेत. विशाखापट्टणम इथल्या विशाल सागरात आज होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नौदल संचलनाची पाहणी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. या संचलनासाठी बंगालच्या उपसागरामध्ये एकूण 52 देशांच्या नौदलांनी सहभाग घेतलाय. आजच्या संचलनामध्ये एकूण 90 युद्धनौका आणि पाणबुड्या सहभागी होणार आहेत. भारतीय नौदलाला अधिक शक्तिशाली आणि स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीनं हे संचलन महत्त्वाचं ठरणार असून मेक इन इंडिया मोहिमेलाही यातून अधिक चालना मिळण्याची शक्यता आहे. नौसेना ने अपने जो भूतपूर्व हमारी नौसेना रहेगी आने वाले दिनों में, उसका जो एंकरिंग है, हमने आत्मनिर्भरता और स्वदेशीकरण भी किया है. और इसलिए हमारे जो आज 46 जहाज हैं, वो सभी जहाज हमारे ही शिपयार्ड में बनाए जा रहे हैं, बोथ पब्लिक एंड प्राइवेट. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या युद्धनौकांच्या ताफ्यामध्ये INS सुमित्रा, सुमेधा आणि सुनैना या युद्धनौकांचा समावेश आहे. त्यापैकी INS सुमित्राचं सारथ्य कमांडर मिलिंद मोकाशी करणार आहे. 7वा वेतन आयोग आणि 1 रँक 1 पेन्शन योजना लागू करण्यासाठी पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये 1,10,000 कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल असं वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलंय. नवी दिल्लीत आयोजित मंत्रालयांशी संबंधित संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावर्षी सरकारनं सामाजिक क्षेत्रामध्ये अधिक खर्च केला असला तरी वित्तीय तूट नियंत्रणात आणण्याचं लक्ष्य साध्य केलं जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुद्रा योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षामध्ये 2 कोटीहून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना 90 कोटीहून अधिक रकमेचं कर्ज देण्यात आलंय असंही जेटली यांनी सांगितलं. ते आज राज्यांच्या वित्तमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. मैत्रेय ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका वर्षा सतपाळकर यांना 6 ठेवीदारांच्या मुदतपूर्ती रकमेचे धनादेश न वटल्यामुळे नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. सतपाळकर यांना 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असल्याचं नाशिकचे पोलीस उपायुक्तांनी सांगितलं आहे. महाराष्ट्र गुंतवणूकदार संरक्षण कायद्याअंतर्गत त्यांना ही अटक करण्यात आली आहे.
1.5 वर्षापूर्वीच सेबीनं मैत्रेयला ब्लॅकलिस्ट केलं होतं. त्यांना न्यायालयात हजर केलं, त्यावेळी शेकडो संतप्त ठेवीदारांनी घोषणाबाजी केल्याचं वृत्त आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात गुंतवणूकदारांची मोठी संख्या असलेल्या मैत्रेय ग्रुपच्या 2 कंपन्यांवर सेबीनं काही महिन्यांपूर्वीच आर्थिक निर्बंधही लादले होते. तैवानमध्ये आज पहाटे 6.4 रिश्टर क्षमतेच्या भूकंपामध्ये 3घांचा बळी गेलाय. शहरातली 16 मजली इमारत कोसळून झालेल्या या दुर्घटनेत हे बळी गेले आहेत. 154 जण जखमी झाले आहेत. 200 खोल्या असलेल्या या इमारतीमधून आतापर्यंत 100 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. शहरात अन्यत्र झालेल्या पडझडीमध्ये 200 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं आहे. त्यापैकी 100 जणांवरती रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. यात एका 7 मजली इमारत दुर्घटनेचाही समावेश आहे. क्रांतीचा संघर्ष शतकानुशतकं संपत नाही, मात्र जातीपातीचं राजकारण संपुष्टात आणलं पाहिजे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार कृतीतून पुढे गेला पाहिजे असं मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मुंबईत व्यक्त केलंय. डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित मूकनायक या डीव्हीडीच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. हैदराबाद विद्यापीठात शिकणारा रोहित वेमुला मागासवर्गीय विद्यार्थी होता. त्यानं जाचापायी केलेली आत्महत्या अत्यंत दुर्दैवी असून ती सरकारला टाळता आली असती अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. राज्यातल्या सातारा आणि रायगड जिल्ह्यामध्ये उत्तम कार्य करणाऱ्या श्रमजीवी जनता सहाय्यक मंडळ या संस्थेला नवी दिल्लीत विज्ञान तंत्रज्ञान आणि भूविज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते राष्ट्रीय जैव तंत्रज्ञान समाज विकास पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैव तंत्रज्ञान विभागाच्या वतीनं विज्ञान भवनात आयोजित 2 दिवसीय जागतिक जैव तंत्रज्ञान परिषदेचं उद्घाटन झालं. त्यावेळी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जैव तंत्रज्ञानाचा उपयोग करून समाजातल्या आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास घटकांच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थेला या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. 2015-16 या वर्षामध्ये कोकण रेल्वे गाड्यांची संख्या वाढवणार असून सुट्टीच्या काळात सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांच्या संख्येतही मोठी वाढ केली जाईल अशी माहिती कोकण रेल्वेचे नवे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी नवी मुंबई इथे दिली. नव्यानं पदभार स्वीकारल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मडगाव ते रत्नागिरी, मडगाव ते निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस, मडगाव ते लोकमान्य टिळक डबल डेकर अशा नवीन गाड्या यावर्षी सुरू करण्यात येतील. याखेरीज कारवार ते मडगाव दरम्यान धावणारी डेमू गाडी पेडण्यापर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. तर दादर करमाळी एक्सप्रेस यापुढे मडगावपर्यंत धावेल. चालू वर्षामध्ये 167 विशेष गाड्या चालवल्या जातील. गेल्या वर्षी ही संख्या 139 इतकी होती अशी माहितीही त्यांनी दिली. कोल्हापुरात युवक काँग्रेसनं काल एक मेळावा आयोजित केला होता. सत्ताधाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणं सोपं असतं, पण स्वतः सत्तेवर आल्यावरती भाजपा आणि आरएसएसचा खरा चेहरा उघड झालाय अशी टीका युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अमिंदर सिंग ब्रार यांनी यावेळी केली. शेतकरी, ऊसतोड मजूर, व्यापारी आणि सर्वसामान्य माणूस दुष्टचक्रामध्ये अडकलाय. मोदी सरकारविरोधात देशभरामध्ये जनतेमध्ये तीव्र असंतोष खदखदतोय. त्यामुळे काँग्रेस पक्ष पुढील निवडणुकीत बहुमतानं सत्तेवर येईल असा दावाही त्यांनी यावेळी केला. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. केळीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे सांगली जिल्ह्यातले शेतकरी अडचणीत सापडलेत. सांगली इथं केळ्यांचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं आणि या केळ्यांची देशांतर्गत विक्री होते, तसंच काही माल निर्यातही केला जातो. मात्र महिन्याभरामध्ये केळीचे दर टनाला 12,000 रुपयांवरून 2,000 रुपयांपर्यंत खाली आले असल्यानं ही केळी आता चक्क पशुखाद्य म्हणून वापरावी लागत आहेत. केळीची काढणी आणि वाहतूक खर्चही सुटत नसल्यानं केळीच्या निर्यातीलाही मर्यादा आल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगावच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेनं कौशल्य विकास योजनेअंतर्गत बेरोजगारांसाठीच्या कमवा आणि शिका या उपक्रमाचं आयोजन केलं होतं. या उपक्रमाला जिल्ह्यातून 600हून अधिक बेरोजगार युवकांनी हजेरी लावली. यावेळी प्रशिक्षण संस्था आणि विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सहभागी बेरोजगार युवकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांना या योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध करून दिला. या युवकांना सरकार कौशल्य विकास प्रशिक्षण देणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
वाचनाची आवड वाढावी यासाठी शासन स्तरावरती विविध उपक्रम राबवले जात आहेत. ग्रंथोत्सवातून याचा अनुकूल परिणाम दिसतोय असं मत नंदुरबार जिल्हा पोलीस प्रमुख महेश भुरिये यांनी व्यक्त केलंय. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान यांच्या वतीनं आयोजित ग्रंथोत्सवाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन आणि मेळाव्याचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. तत्पूर्वी शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. हा ग्रंथोत्सव उद्यापर्यंत सुरू राहील. गुजरात राज्य परिवहन महामंडळाची आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्याला सरकारनं 5 लाख रुपये बक्षीस द्यावं, तसंच या जोडप्यातल्या एकाला सरकारी नोकरी देण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी चित्रदुर्ग इथं केली आहे. चित्रदुर्गातल्या महात्मा बसवेश्वर आश्रमामध्ये भारत भीम यात्रेचं स्वागत करताना ते बोलत होते. जास्तीत जास्त आंतरजातीय विवाह ज्या जिल्ह्यात होतील त्या जिल्ह्यांना विकास कामांसाठी 25 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी द्यावा या मागणीसाठी आपण लवकरच पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. गुजरात राज्य परिवहन महामंडळाची एक बस नवसारी जिल्ह्यातल्या पूर्णा नदीमध्ये कोसळून झालेल्या अपघातामध्ये 37 प्रवाशांचा बळी गेलाय, तर 24 प्रवासी जखमी झालेत. ही बस नवसारीहून उकाईला जात असताना ही दुर्घटना घडली. जखमींवर जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. गुवाहाटी इथं सुरू झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महिलांच्या फुटबॉल स्पर्धेमध्ये भारत आणि मालदीव यांच्यातली लढत गोलशून्य बरोबरीमध्ये संपली, तर पुरुष गटात नेपाळनं बांगलादेशवर 3-0 अशी मात केली आहे. व्हॉलीबॉलच्या सामन्यामध्ये भारतानं मालदीवचा 3-0 असा पराभव केलाय. काल या स्पर्धांचं शानदार उद्घाटन पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालं. आणि आता बातमी हवामानाची. येत्या 24 तासामध्ये संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. आणि आता शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर. राज्याच्या सागरी किनारपट्टीवरील झाई ते बांदा दरम्यानच्या 4 क्षेत्रात पारंपरिक मासेमारांसाठी राखीव क्षेत्र ठेवायचा राज्य सरकारचा निर्णय. तैवानमध्ये 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप, 3 ठार तर 154 जण जखमी. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी मैत्रेय ग्रुपच्या वर्षा सतपाळकर यांना अटक. केळीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे सांगली जिल्ह्यातले शेतकरी अडचणीत. टनाचा दर 12,000 रुपयांवरून 2,000 रुपयांवर घसरला. यंदाच्या वर्षी कोकण रेल्वे गाड्यांची संख्या वाढवणार, तसंच सुट्टीच्या काळात सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांच्या संख्येतही होणार मोठी वाढ. आणि गुजरातमध्ये बस दुर्घटनेमध्ये 37 प्रवासी मृत्युमुखी तर 24 जण जखमी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.